नमस्कार मित्रांनो. आज आपण रसायनशास्त्रातला म्हणजे केमिस्ट्रीमधला एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म. चला तर मग लगेच सुरुवात करूया. एक प्रश्न विचारू का? कधी विचार केलाय की आपल्या आजूबाजूच्या वस्तू आपण ओळखतो कशा? म्हणजे बघा, पाणी आहे, लाकूड आहे किंवा लोखंड, आपण यांना बघता क्षणी कसं ओळखतो? या सगळ्याचं उत्तर मित्रांनो लपलेलं आहे त्यांच्या गुणधर्मांमध्ये. आणि आज आपण बरोबर हेच रहस्य उलगडणार आहोत. तर मग हे गुणधर्म म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही पदार्थांची ओळखपत्र आहेत. त्याचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे अशी खास वैशिष्ट्य ज्यामुळे त्या पदार्थाला त्याची एक वेगळी ओळख मिळते. प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे असे युनिक गुणधर्म असतात. आता हे जे गुणधर्म आहेत ना, ते मुख्यत्वे 2 टीम्समध्ये विभागले जातात. पहिली टीम आहे भौतिक गुणधर्मांची आणि दुसरी आहे रासायनिक गुणधर्मांची. आपण एक एक करून या दोन्ही टीम्सना भेटणार आहोत. ओके, तर मग चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या टीमसोबत, भौतिक गुणधर्म. नक्की काय असतात हे गुणधर्म आणि यांना ओळखायची सगळ्यात सोपी ट्रिक कोणती आहे? चला बघूया. भौतिक गुणधर्मांचा सगळ्यात महत्त्वाचा नियम काय आहे माहितीये? तो म्हणजे हे गुणधर्म तपासताना पदार्थाला अजिबात त्रास होत नाही. म्हणजे त्याच्या मूळ रूपात, त्याच्या आयडेंटिटीमध्ये काहीही बदल होत नाही. तो जसा आहे तसाच राहतो. आता याची काही सोपी उदाहरणं बघूया. जसं की पदार्थाचा रंग, त्याचा आकार, तो किती जड किंवा हलका आहे म्हणजे त्याची घनता, तो कोणत्या तापमानावर वितळतो म्हणजे त्याचा द्रवणांक, किंवा कोणत्या तापमानावर उकळतो म्हणजे उत्कलनांक, आणि हो, त्याचा कठीणपणासुद्धा. एकदम सोपं उदाहरण घेऊया. सोनं. सोन्याचा रंग कोणता असतो? पिवळा, बरोबर. आता हा रंग बघण्यासाठी आपल्याला सोन्याला जाळावं लागतं का? नाही. आपण फक्त बघतो आणि आपल्याला त्याचा गुणधर्म कळतो. सोन्यात काहीही बदल होत नाही. आणखी एक उदाहरण बघूया. लोखंड. आपल्याला माहितीये, लोखंड खूप कठीण असतं. हा त्याचा कठीणपणा तपासण्यासाठी आपल्याला फक्त त्याला स्पर्श करावा लागतो किंवा त्यावर काहीतरी मारून बघावं लागतं. लोखंड लोखंडच राहतं, बरोबर? तर भौतिक गुणधर्मांबद्दल एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. गोल्डन रूल आहे हा, की इथे कधीही काहीही झालं तरी कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या टीमकडे, म्हणजे रासायनिक गुणधर्मांकडे. बघूया तरी हे भौतिक गुणधर्मांपेक्षा इतके वेगळे का आहेत आणि कसे आहेत? आता बघा, रासायनिक गुणधर्म थोडेसे वेगळे आहेत. हे गुणधर्म एखाद्या पदार्थाच्या आत लपलेले असतात. ते आपल्याला तेव्हाच दिसतात जेव्हा तो पदार्थ दुसऱ्या पदार्थासोबत अभिक्रिया करतो, म्हणजे केमिकल रिॲक्शन होते. त्याशिवाय हे गुणधर्म आपल्याला कळतच नाहीत. याची काही उदाहरणं म्हणजे लोखंडाचं गंजणं, कागदाचं जळणं, किंवा एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थात मिसळल्यावर काय करतो म्हणजे त्याची अभिक्रियाशीलता. या सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठा बदल घडतो. एकदम सोपं उदाहरण, कागद. जेव्हा आपण कागद जाळतो तेव्हा काय होतं? त्याची राख बनते. आता मला सांगा, आपण या राखेपासून परत कागद बनवू शकतो का? नाही, कारण राख हा एक पूर्णपणे नवीन पदार्थ आहे. आणखी एक उदाहरण जे आपण रोज बघतो, लोखंडाला गंज लागणं. तो जो लालसर तपकिरी रंगाचा थर येतो ना, तो म्हणजे गंज. आणि हा गंज म्हणजे लोखंड नाहीये, तो एक वेगळाच नवीन पदार्थ आहे जो हवा आणि पाण्याच्या संपर्काने तयार होतो. आणि इथेच खरा फरक आहे. रासायनिक गुणधर्म म्हणजे काय, तर मूळ पदार्थाची ओळखच पूर्णपणे बदलून जाते. तो पदार्थ तो राहतच नाही. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण दोन्ही टीम्सना भेटलो. आता वेळ आहे त्यांच्यातल्या मॅचची. म्हणजे आपण त्यांची तुलना करूया. आणि हो, हा भाग परीक्षेसाठी खूप खूप महत्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. चला तर फरक स्पष्ट करूया. पहिला मुद्दा, पदार्थाची ओळख. भौतिक गुणधर्मांमध्ये ओळख सेम टू सेम राहते, पण रासायनिक गुणधर्मांमध्ये ओळख बदलते आणि एक नवीन पदार्थ जन्माला येतो. दुसरा मुद्दा, निरीक्षण. भौतिक गुणधर्म आपण डोळ्यांनी बघून किंवा स्पर्श करून ओळखू शकतो, पण रासायनिक गुणधर्म ओळखण्यासाठी आपल्याला केमिकल रिॲक्शनची वाट बघावी लागते. आणि उदाहरणं तर आता आपल्याला माहीतच आहेत. रंग, आकार हे भौतिक गुणधर्म, आणि गंजणं, जळणं हे रासायनिक गुणधर्म. एवढं सगळं ऐकल्यावर थोडं कन्फ्युजन झालंय का? काळजी करू नका. आता मी एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहे जी वापरून हे सगळं आयुष्यभर लक्षात राहील. लक्षात ठेवण्यासाठी फक्त 2 वाक्य. पहिलं, पदार्थ तोच राहिला तर तो भौतिक गुणधर्म. आणि दुसरं, नवीन पदार्थ तयार झाला तर तो रासायनिक गुणधर्म. बस इतकंच आहे हे. पदार्थ तोच भौतिक, नवीन पदार्थ रासायनिक. सोपं आहे ना? तर आज आपण काय काय शिकलो?
आपण बघितलं की भौतिक गुणधर्म काय असतात, रासायनिक गुणधर्म काय असतात. आपल्या रोजच्या जगण्यातली त्यांची कितीतरी उदाहरणं पाहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यातला मुख्य फरक काय आहे हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतलं. आता जाता जाता एक छोटासा प्रश्न डोक्यात सोडून जातो. आपण आज गुणधर्म शिकलो, पण गुणधर्म आणि बदल यात काय फरक असतो? म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल चेंज यात काय फरक असेल यावर नक्की विचार करा, कारण पुढच्या वेळी आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये. जर आजचं विवेचन आवडलं असेल आणि सगळं नीट समजलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करत रहा.